Hello, check test. Hello, check, check one. Hello, check. Hello, check. Hello, check. Check. Hello, mic check. Hello, check. Hello, test check. Hello, check. चला तर आज अंतिम दिवसात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. इकडे मात्र आई मावले नंदाडे आणि दुसऱ्या बाजूला आंग्रे फायटर्सच्या मध्ये सुरू असलेली पहिली लढत. आपण पाहतो आजच्या या दिवसात आमचे सहकारी मित्र आकाश नाही आहेत, परंतु त्यांनी मात्र जर कोणताही फलंदाज आई माऊली नंदाळेचा 3 चेंडूवर सलग 3 षटकार मारतो तर 300 रुपयाचं पारितोषिक त्याच्यासाठी मात्र ठेवलं गेलेलं आहे. पाहूया हे प्राइस कशा पद्धतीने ते घेतील. जर मैदानाच्या आत मॅच ऑन होत आहे आणि दोन्ही संघाला पुन्हा एकदा मनापासून अधिक स्वागत. इकडे मात्र हा चेंडू हवेत होता आणि पहिला झटका इकडे मात्र लागतोय. बॅक टू द पॅव्हलियन संदेश जातोय मात्र माघ सागर माघारी जातोय. विचार केला धावसंख्या फलकावर 4-1 गडाच्या मोबदल्यात सागर बॅक टू द पॅव्हलियन. खूप मोठा झटका आहे, ज्या खेळाडूकडून खूप मोठी अपेक्षा होती या मैदानावर. गेले 3 दिवस पंचांच्या भूमिकेत ज्यांना आपण पाहिलं होतं. सागर बॅक टू द पॅव्हलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या साहिल, ज्या फलंदाजाकडून खूप मोठी अपेक्षा होती त्या अपेक्षेचं ओझ तो मात्र जाऊ मैदानाच्या धावसंख्या 4-1 गड्याच्या मोबदल्यात नवीन फलंदाज मैदानाच्या साहिल. चला थोडासा घाई करा मित्रांनो, आज आपल्याला वेळेचं बंधन आहे, कारण आज आपल्याला टोटल 13 मॅचेस खेळवायचे. यावेळी हा चेंडू बॅक ऑफ द लेन ठेवला, फलंदाजाच्या रीच मध्ये ठेवला नाही. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते इकडे मात्र गणेश कडून. ज्या पद्धतीचा हा चेंडू होता बॅक ऑफ द लेन ठेवला, फलंदाजाच्या रीच मध्ये नाही. धावसंख्या स्थिरावलेली 4 वर. याही मात्र ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू चांगल्या पद्धतीने इनसाइड आउट खेळलाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूरवरून येईल तोपर्यंत 2 आणि ही तिसरी धाव ही पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन विकेट. इनसाइड आउटचा स्ट्रोक होता पहिला. या आधीचे चेंडू त्यांनी ज्या पद्धतीने खेळले ते चेंडू नीटचे फईवर आले नाही, परंतु हा चेंडू चांगला फईवर घेतला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 7. कृपया सर्वांना विनंती असणार आज की आज वेळ पहा, वेळेचं बंधन पहा आणि जेणेकरून लवकरात लवकर मॅचेस कसे पार पडतील याकडे लक्ष द्या. फायनल डे आज, शेवटचा दिवस आहे. गोलंदाजी मार्क नवीन गोलंदाज आदित्य. आदित्य पाहूया कशा पद्धतीची गोलंदाजी करेल. सामोर जाईल तो फलंदाज मात्र साहिल, ज्यांनी 2 चेंडू 3 धावा केल्यात. सात वर 1. षटक क्रमांक 2. चला घाई करा, 9:29. आधीच बॅट पहा तुम्ही फलंदाजाचा पुन्हा एकदा आपण रिप्ले मध्ये पाहूया. फलंदाज आधीच रिॲक्ट होतोय बघा, तो आधीच बॅट पुढे घेऊन येतोय. चेंडू मात्र जातोय डॉट. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती मात्र 7 वर. 7 चेंडू 7 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आत चालू आहे ते मात्र दुसरं. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न लेगस्टिकच्या खूपच बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा, अवांतर धाव. धावसंख्या फलकावर 8.
हो या मात्र लो फुलटा चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आणि साहिल पॅक टू दीपवल्यान विकेट क्रमांक हा दुसरा येतोय. तुम्ही पाहू शकता ऑफस्टमचा बाहेरचा चेंडू होता तो मात्र ऑन साइडला टर्न करायचा होता. धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे ती आतापर्यंत 8 वर आणि गडी बाद झाले 2. दुसरा गडी बाद होतोय. इकडे मात्र नवीन फलंदाज पाहायचा कुठला जाईल मैदानाच्या आत. आकाश न्यूमॅन इन. इथे मात्र एक आकाश जे सध्या सामन्याचा आनंद घेत आहेत. उज्जैनला चाललेत ते आणि आज संघांबरोबर नाही आहेत परंतु उज्जैनला जाता जाता मॅचचा आनंद ते मात्र ट्रेन मधून बसून घेत आहेत. थोड्याशा खराब स्थितीत त्यांचा संघ. पाहूया आता हा आकाश काय करतोय. एक आकाश तर कॉमेंटेटर म्हणून या नंदाळेचा आहे परंतु इथून हा आकाश आला. हा चेंडू सोडलाय पाहायचा पंचसंघात वाईड. धावसंख्या पुन्हा एकदा वांतरणी वाढेल. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या फलकावर 9 वर 2 सध्याची स्थिती. आपण पाहतात शिवनेरी रोडखड बी चषक आणि ज्या पद्धतीचे आयोजन आहे प्रेक्षकांनी भरभरून प्रेम या स्पर्धेला दिलाय. चांगला चेंडू सर बॅटने खेळला परंतु बॉलरनी काय फिल्डिंग केली. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पहा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. इकडे मात्र चेंडू पायाला अडतोय आणि एक धाव मात्र मिळेल. धावसंख्येचा विचार केला 10. T20 मॅच मध्ये एक चेंडू अंपायरला लागला आणि एक चेंडू कॅमेरामनला लागला. यावीच त्या सामन्यातील ते हायलाइट्स राहिले. खूप रील्स व्हायरल होत आहेत. याही मात्र सर बॅटने केलेला फटका चेंडू मात्र सीमा रेषा पार खणखणीत येतोय. हा चौकार 4-4-4. चौदा वर 2. बॅटर सफल झाला. फलंदाजाला रीड केलं गोलंदाजाने फॉलो केलं आणि चेंडूची जी गती आहे ना ती कमी केली. डॉट बॉल लास्ट बॉल 14 वर 2. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. बॅट मात्र तिकडे बदलतात. दोन्ही फलंदाज एकमेकांशी सल्लामसलत करतात. संदेश आणि दुसऱ्या बाजूला आकाश. यानंतर पुढचे संघ आपणही तयार राहायचं. आपणालाही विनंती असणार आहे. चिंटू फायटर विरुद्ध वाघोबा फायटर पाटील पाडा. यावेळी खराब शॉट सिलेक्शन. चेंडू हाईट फॅक्टर आहे हे पंच सांगतायत. डॉट बॉल षटक संपताय दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर ती 14 धावा. चला चिंटू फायटर आणि वाघोबा फायटर पाटील पाडा आपणही रिपोर्ट करा. यानंतर होणारा पुढचा सामना. मायबाग प्रेक्षक ऑनलाईन या मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत. आपण अजूनही श्री लाईव्हला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण अनेक स्पर्धा तुम्हाला या चॅनलवर लाईव्ह पाहायला मिळतील. 14 वर 2. जावे मैदानाच्या. चला घाई करा मित्रांनो घाई करा. गोलंदाजी मार्क पर राहुल नाम तो सुना होगा. हा राहुल कशा पद्धतीची गोलंदाजी करेल आणि त्याला कशा पद्धतीने अडवण्याचा प्रयत्न असेल खरं तर इथून. 14 वर 2. राहुलच्या समोर आकाश. याही मात्र चेंडू पुन्हा एकदा बाहेर जास्त निघतोय. पंच सांगता इट्स अ वाईड. स्कोर मूव्स ऑन 15-15. हे तिसरे षटक मार्गस्थ. आज युवा मासवण संघ सुद्धा आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळेल. आर्यन शिरगाव आपल्याला पाहायला मिळेल. इकडे मात्र पहिला तर फलंदाज बीट झाला. त्याच्यानंतर आपण पाहतोय इथे मात्र धावचीच्या रूपाने फलंदाज बाद. गरज नव्हती. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पहा. गरज होती का. नाही गरज काहीच नव्हती. इथे चेंडू हातातून सुटला आणि याच्यानंतर पहा डायरेक्ट हिट.
आउट कोण झाला तो हा न्यू बॅटर पराग. धावसंख्येचा विचार केला 16 वर 3 सध्याची स्थिती. हा चेंडू खराब शॉट सिलेक्शन डॉट बॉल आहे. पंचांकडे बघतायत फलंदाज. आकाश मात्र चेंडू डॉट करतोय. धावसंख्या कमीत कमी 40 असायला हवी. फायटिंग स्कोर या मैदानावर. इथे मात्र पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न डाऊन द ट्रॅक. एक धाव मात्र मिळेल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 17 या षटकाचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ संपलाय. इथून 9 चेंडू तर जर आपण विचार केला टीम आई माऊली नंदाडेचा तर इथून कमीत कमीत 4 मोठे फटके हे त्यांना मॅच मध्ये आणतील. मिनिमम 4. इकडे मात्र फलंदाजाला मामा बनवतात. वॉल बॉलिंग पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पहा. सर चेंडू पडल्यानंतर काटा बदलतोय आणि ज्या पद्धतीची गोलंदाजी करतोय इथे राहुल अप्रतिम. डावखुऱ्या गोलंदाज आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल. डॉटची मालिका सुरू आहे सध्या. परागला स्वतःला सांगावं लागेल की मॅच ऑन आहे. खराब फलंदाजी. पुन्हा एकदा निर्धाव. डॉट डॉट डॉट. आणि इकडे मात्र षटक संपतायत. 2 षटकांच्या समाप्ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर आहे 17 वर 3. चला विनंती असणार आहे या पुढची मॅच साठी पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतोय. चिंटू फायटर विरुद्ध वाघोबा फायटर पाटील पाडा. आपण रिपोर्ट करा. त्यानंतर युवा मासून विरुद्ध आर्यन शिरगाव. आई अंबे जांभूळपाडा विरुद्ध जय अंबे करसोंडा. त्यानंतर वंदे मातरम ठसकूरपाडा विरुद्ध विजय 11 बेलपाडा आणि जोगेश्वरी लालठाणे विरुद्ध सोनावे लायन हा शेवटचा सामना मॅच असेल. गोलंदाजी मार्क गोलंदाज कल्पेश. डॉटची मालिका बघा. डॉट किती आलेत. यावेळी वाईड 9 चेंडू डॉट आहेत. या जर आपण 19 चेंडूचा विचार केला ना त्या 19 चेंडू मध्ये 9 डॉट. त्याच्यानंतर 3 विकेट्स ते 3 बॉल म्हणजे जवळजवळ खराब फलंदाजी पाहायला मिळते. नो डाऊट. यावेळी मोठा फटका सजवलाय परंतु फटक्यात तेवढा दम नाही आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. पहिली धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न आहे परंतु एकाच धावेवर समाधान. धावसंख्या जाऊन पोचतोय 20. 19 धावा. पुन्हा एकदा डॉट 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 डॉट. एखादी वेबसाईट नक्की खोलली गेली असती www.com. आणि इथे पहा काय गोलंदाजी हाताले. वेल बॉलिंग टीम भांगरे फायटर्स. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. ज्या मैदानात 80-85 होत आहेत तिकडे अशा पद्धतीची गोलंदाजी कौतुक करावं लागेल. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून येईल. कोणती चुकी करणार नाही. विकेट येतोय आणि डीजे वाजतोय.
की मयुरेश मयुरेश मयूर नवीन फलंदाज. लास्ट 2 बॉल्स. जळ मैदानाच्या इकडे मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. एक चोरटी धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्येचा विचार केला लेग बाईकच्या रूपानं. 20 ऑन बोर्ड. लास्ट बॉल. हा मोठा फटका येणार का? याआधी चेंडू बॅटवर येत नव्हते, आता चेंडू अंगावर येत आहेत. लास्ट बॉल. आकाश इकडे मात्र खराब चेंडू आहे. पुन्हा एकदा गोलंदाजाला जाऊन टाकावं लागेल. धावसंख्या फलकावर 21. आकाशने तिथून कॉमेंटेटर आकाशने 3 चेंडूवर 3 षटकाराचं प्राइज लावलं, परंतु ते काही त्यांच्या संघाला प्रोत्साहित करू शकलेच नाही. इकडे आता पण 21 वर 4च आहेत. या संपूर्ण इनिंगचा विचार केला ना, एकच चौकार आलाय. हे हायलाइट आहे. आणि जाता जाता मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये 2 धावा पूर्ण होतील असं एकंदरीत वाटतंय. आणि 2 धावा पूर्ण. षटक समजत 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागलाय 23 आणि 24 धावांचं बॉल टू रन इक्वेशन आहे. चला मी पुन्हा एकदा विनंती करेल टीम चिंतू फायटर 11 आणि वाघोबा फायटर पाटील वाडा कम फॉर द टॉस इमिजिएटली प्लीज. वाघोबा फायटर्स पाटीलवाडाचा कॅप्टन आलेला आहे. चिंतू फायटर्सचा या टॉस साठी या.
ही जोडी मैदानाच्या आत. तर चिंतूपाडा 11 संघाने टॉस जिंकलाय. वाघोबा फायटर पाटीलपाडा बरोबर जो मॅच आहे पुढचा त्यामध्ये त्याने आपला निर्णय तयार ठेवायचा आहे. प्लीज चला पहिली मॅच आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहतोय की धावा तर झाला नाही. सागर जे खूप 3 दिवस झाले पंचांच्या भूमिकेत होते ते मात्र आता गोलंदाजच्या भूमिकेत. पहिला चेंडू काय कमालीचा चेंडू पहा. पहिला चेंडू डॉट. इथे मात्र धावा हव्यात त्यांना आणि इथून जर सामना जिंकायचा आहे तर समोरच्या संघाने जसे डॉट केले होते तेच डॉट तुम्हाला पुन्हा एकदा दाखवावे लागणार समोरच्या संघाला. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन हातात चेंडू वाला कॅच. थोड्या वेळासाठी वाटलं की हा झेल सुटेल आणि तो चौकारामध्ये कन्वर्ट होईल. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये काय हा झेल आहे. कार्बन कमाल कॅच. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पहा. फुलटॉस होता. घुटना टेक आधी सोडला आणि त्यानंतर घेतला विकेट. पहिला विकेट. राहुल बॅक टू दी पवलियन कॉट आउटच्या रूपानं. नवीन फलंदाज आदित्य. आदित्य हे नाव ऐकलं ना का मला तो जंतर मंतर आठवतो. जिकडे तो आदित्य उंच पुरा असा जावेद जाफरी. हा आदित्य काय करणार इकडे याच्याकडे लक्ष असणार आहे. 2 चेंडू झालेत. विकेट गेलाय. राहुल बॅक टू द पवेलियन. फटका काही खराब नव्हता परंतु त्याला जेवढे अंतर गाठायचं होतं ना ते अंतर गाठता आला नाही. त्याच्यामध्ये तेवढी ताकद नव्हती त्या फटक्यात. क्षेत्ररक्षकाने चुकी थोड्या वेळासाठी केली असं वाटलं परंतु त्यानंतर त्यांनी कमबॅक केलंय. 2 चेंडू झालेत आणि एक महत्वाचा विकेट. फक्त 24 धावांचं. आता इकडे फक्त 24 धावा म्हणून चालणार आहेत का कारण एक धावेचं खूप महत्व असणार आहे. इकडे मात्र पायावर टाकण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवर होता तो मात्र चुका करतोय. एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलाय. तिसऱ्याचा प्रयत्न नाही. धावसंख्या जाऊन पोचते 2 वर. 3 चेंडू 2 धावा. इथे पाय पकडण्याचा प्रयत्न केला खरं तर गरज होती का ते गोलंदाजाला माहित. याही वाईड यॉर्कर आहे आणि हा वाईड. जाऊ मैदानाच्या. फुलटॉस आहे. चेंडू पुन्हा एकदा हवेत. क्षेत्ररक्षक चुकी करत नाही. विकेट. विकेट. धावसंख्या फलकावर आहे. 3 वर 2. 4 चेंडू झाले. चला घाई करा. नवीन फलंदाज गणेश. 4 पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा. चांगला चेंडू. इकडे मात्र चुका होत आहेत यशरक्षकाकडून परंतु त्याचा फायदा घेतला नाही फलंदाजाने. डॉट बॉल. 5 चेंडू 3 धावा 2 विकेट्स. खूप चांगला स्पेल. या स्पर्धेमध्ये 2 गोलंदाजांनी जे मॅडन ओव्हर टाकला त्याच्यामध्ये तपन आणि दुसरा चांगली गोलंदाजी. षटक संपतंय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 3. आता समीकरण म्हणतंय 18 चेंडू 21 धावा. 18 चेंडू 21.
18 चेंडू 21 धावांची गरज आहे. माझा आवाज राहील का? 11 मॅच करायचे मला. मला 11 मॅच करायचे. करतो तू कमेंट्री. जिंकून आला तर तू येणार थोडी इकडे. तिकडेच राहील. जा मैदानाच्या गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस चेंडू. इकडे मात्र संधी होती. संधी चुकलाय. साहिल. फुल टॉस होता. फलंदाजाला कदाचित इकडून फायदा उचलता आला असता, परंतु तो फायदा उचलता आला नाही. सध्या मायबाप प्रेक्षकांचं कौतुक करेल. लगातार या स्पर्धेला ज्या पद्धतीचा प्रेम त्यांनी दिलाय या चौथ्या दिवसात सुद्धा. इथे अकराचं लाईन करण्याचा प्रयत्न. विकेट. 24 फक्त 24 नाही. आता ते खूप मोठ्या होत आहेत असं वाटतंय. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या फलकावर आहे ती मात्र 4. गडी बाद झाले 3. आता समीकरण म्हणते 16 चेंडू 20 धावा. 16 बॉल 20. मॅच अजूनही रंगतदार. संजय न्यू मॅन इन. संजय काय करणार याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे. आमचं तुमचं सर्वांचंच. मात्र ज्या पद्धतीची ही स्पर्धा आहे, शिवनेरी रोडखड बी चषक आणि आज या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस. अंतिम दिवसात पहिलाच मॅच खूप चांगला लागतोय. रिव्हर्स खेळायचा होता परंतु चेंडू जाईल निर्धाव. आता समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 15 चेंडू 20 धावा. 15-20. गोलंदाज पुन्हा एकदा. इकडे मात्र हा चेंडू शॉट फायनलला खेळायचा होता. इकडे मात्र फंबल. जिकडे धावचीची संधी मिळाली असती तिकडे मात्र 1 धाव. अजूनही समीकरण म्हणताय 14 चेंडू 19 धावा. ही मॅच डॉट बॉल साठी ओळखली जाईल वाटते, कारण आतापर्यंत या इनिंग मध्ये सुद्धा 4 डॉट आहेत सेकंड इनिंगला. त्यात हा पाचवा डॉट. डॉट बॉल हे खूप काही या सामन्याचं चित्र बदलणार आहेत. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे ती आतापर्यंत 5 वर 3. काय कमालीची गोलंदाजी. आधी सागर आणि आता साहिल. याही मात्र बॅटच्या पट्ट्यात आलाय आणि टप्प्यात आला तर आम्ही कार्यक्रम करतो. चेंडू सीमा पार. षटकार 6. बदलते. 12 चेंडू 13 धावा. 12 चेंडू 13. हा षटकार खूप काही सांगून गेला या मॅच मध्ये. 12-13. 12 चेंडू 13. ही मॅच कुठे जाणार. आमचे मित्र आकाश भोईर जे आता सध्या ट्रॅव्हलिंग मध्ये, त्यांचाही हृदयाची धड 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 वाढते. ते जरी उज्जैनला चालले असतील ना तरी त्यांचं पूर्ण लक्ष मॅचवर आहे. ते सफायतच आहेत अजून. 12 चेंडू 13 धावा. चला घाई करा. संघाकडून पुढच्या षटक घेऊन गोलंदाजी मार्को गोलंदाज आकाश. 9:55 10 वाजेच्या आत हा मॅच संपला पाहिजे होता खरं तर, कारण आपल्याला आज टोटल 13 मॅचेस खेळवायचे. 13-14. त्यामुळे घाई करा. पहिला चेंडू गरीबी में आटा गिला. वाईट. समीकरण म्हणते 12 मध्ये 12. कोणाचे 12 वाजणार आहे मॅच मध्ये. 12 चेंडू 12 धावा. आव्हान फक्त 24चं होतं. त्याला सामोरं जाताना 5चा षटकार खूप काही सांगून गेला. इकडे मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होतील. धावसंख्या 2 वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 14.
फलंदाजांना मात्र आरामात हा चेंडू खेळण्यासाठी संधी दिली आणि त्या संधीचा फायदा उचलत 2 धावा. समीकरण आता म्हणते 11 चेंडू 10. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. चेंडू मात्र जातो सरळ तिकडे. क्षेत्ररक्षक आहे तो फील्ड करेल, थ्रो करेल तोपर्यंत 1 धाव. तसं फलकावर लागते ती 15. 10 चेंडू 9 धावा. 10 चेंडू 9 धावा. 10 balls remaining, 9 runs required to win the match. इकडे मात्र डॉट बॉल. उत्साह में ज्यादा विश्वास में कम वाला अपील. 9 मध्ये 9. 9 चेंडू 9 धावा. सामना कुठे जाणार, भांगरे फायटर्स की नंदाडे? पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. यश रक्षक चुकी करणार नाही आणि विकेट. रिॲक्शन बघा कीपरचं. बॉलच्या पद्धतीने त्यांनी आपटलंय. रिॲक्शन. का गोलंदाजांनी का यष्टिरक्षकांनी इकडे मात्र जे रिॲक्शन दिलं. आता नवीन फलंदाज सिद्धा. राहुलने एक षटकार मारला होता म्हणून ते रिॲक्शन होतं. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलते. समीकरण म्हणते 8 चेंडू 9 धावा. न्यू बॅटर सिद्धार्थ. गरज होती का? मला तरी वाटत राहुलला गरज होती, कारण जिकडे तुम्ही एक षटकार खेचलाय तिथून मॅच फिनिश करून येणं हे तुमचं कर्तव्य होतं. इकडे गरिबी में आटा गेला. पुन्हा एकदा वाईड. आता 8 मध्ये 8. 8 चेंडू 8 धावा. 8 मध्ये 8. इकडे अपील आणि विकेट. LBW पायचीत. समीकरण म्हणते आता 7 चेंडू 8 धावा. 7 balls 8 runs. पाहूया हा शेवटचा चेंडू आकाश कसा टाकतो. खरं तर आकाशने या षटकात 2 विकेट्स ऑलरेडी घेतलेत. 5 धावा खर्च केलेत. त्याच्यामध्ये 2 वाईड हे खूप महत्वाचे ठरले तिथे. चला 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 10 वाजलेत. या मॅच मध्ये असं वाटतं की सिंगल्स येणंही थोडं कठीण होत आहे. इकडे नो बॉल आणि चेंडू येत आहे. चेंडू सीमावर षटकार. इथे मात्र या 7 धावा पूर्णपणे मॅच समाप्त करणाऱ्या. स्कोर मूव्स ऑन 23. फक्त 1 धावेची गरज आहे. फ्री हिट. फक्त 1 धावेची गरज.
फक्त एक धाव. आणि इकडे मात्र हा वाईट आणि मॅच समाप्त. च्या मैदानावर 80-85 होता. चला फिल्डिंग लावा लगेच. चिंतूपाडा 11 चला आपण फिल्डिंग लावा. हँडशेक करा दोन्ही टीम हँडशेक करा प्लीज. चिंतू फायटर्स म्हणजे चिंतू 11 हे कर चिंतू पाडा 11. वाघोबा फायटर्स पाटील पाडा. चिंतू पाडा आहे ना नाव. फोटो काढ.